जोडीदाराला वारंवार आत्महत्येची धमकी देणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करून त्याचा मानसिक छळ करणे हे क्रूरताच आहे, असा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। तर असा हा निर्णय एका कौटुंबिक प्रकरणामध्ये आपले मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांनी हा निर्णय दिलेला आहे। तर याच्याबाबतचे आपण फॅक्ट्स बघूया। तर एका जोडप्याचं लग्न हे 2006 साली झालेलं होतं, परंतु 2006 पासून लग्न झाल्यापासून 2012 नंतर ते वेगवेगळे राहत होते। आता ह्या मधल्या काळामध्ये दोघा जोडप्यांचं अजिबात पटत नसल्यामुळे ते 2012 पासून वेगळे राहत होते। आता ह्या मधल्या काळामध्ये ती पत्नी जी आहे ती नवऱ्याला सतत मी आत्महत्या करेन अशी वाक्य बोलून किंवा हावभावाने अशी ती धमक्या देत होती। एक दोनदा तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केलेला होता आणि ह्या सर्व कारणामुळे पती हा तिच्यापासून वेगळाच राहत होता आणि हे सगळं करून त्यांच्यातला वाद काही गेल्या मिटेना। शेवटी 2019ला पतीने कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आणि त्यात त्याने असे आरोप केलेले होते पतीने की पत्नी ही वारंवार मला आत्महत्या करेन अशी धमकी देते आणि तिने एक दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्यात काही ते लग्न टिकवण्याच्या दृष्टीने काही होऊ शकत नाही, तर मला घटस्फोट हवा आहे, म्हणजेच हिच्यामुळे मला जो मानसिक त्रासच होतो आहे तर मला ह्याच्याशी काय लग्न कंटिन्यू करायचं नाही आहे, तर मला हा घटस्फोट हवा आहे असं हा कौटुंबिक न्यायालयात त्यांनी अर्ज केला। परंतु कौटुंबिक न्यायालयाने ही सगळी कारणं क्रूरतेत येत नाहीत असं निकाल देऊन घटस्फोट द्यायला नकार दिला। मग पतीने 2019मध्ये मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। आता मुंबई उच्च न्यायालयात हे जे वर आपण मेन्शन केलेलं खंडपीठ आहे की मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि गौतम अखंड यांच्या खंडपीठाने त्याला घटस्फोट मंजूर केला आहे की हावभावाने किंवा शब्दाने की कृतीने आत्महत्या करेन असं त्या जोडीदाराला वारंवार सांगितल्यामुळे त्यांच्यातले जे वैवाहिक संबंध आहेत ते शांततापूर्वक होणार नाहीत आणि त्या भीतीपोटी किंवा आत्महत्येचे प्रयत्न केल्याच्या भीतीपोटी की त्यांच्यातले संबंध परत पूर्ववत होतील याची शक्यता कमी आहे आणि हे सगळं ग्राह्य धरून मुंबई उच्च न्यायालयाने पतीला घटस्फोट मंजूर केलेला आहे आणि हे वारंवार आत्महत्याची धमकी देणे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणे हे मानसिक छळ किंवा क्रूरतेच्या श्रेणीत येत असल्याकारणाने हा घटस्फोट मंजूर झाला आहे आणि घटस्फोट मंजूर करताना उच्च न्यायालयाने 25 लाख रुपये पत्नीला देण्याचे आदेश दिलेले आहेत। तसेच पतीने त्याच्या नावावर असलेले 2 फ्लॅट्स पत्नीला द्यावेत असा हा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। तर वारंवार जोडीदाराला धमकी देणे किंवा आत्महत्या करीन किंवा जाळून घेणे असे जे आत्महत्या करण्याचे प्रयत्न करणे हे एक क्रूरतेचं कारण असू शकते।